नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलो मौजे उंबरडे तालुका खटाव जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ बाळुंबाई देवी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातलं एक जुनं पारंपरिक ज्या मैदानाला 75 वर्षाची परंपरा आहे उंबरडेकरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान 6 तारखेला संपन्न होतंय। 6 जानेवारीला वडूज फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ उंबरडेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। 6 तारीख ओपन मैदान। नमस्कार, काय सांगाल? जुनी पारंपरिक मैदान आपलं 75 वर्षाची परंपरा आहे, या वर्षीचं नियोजन कसं होणार? मैदानाबद्दल बैलगाडी मालकांना काय सांगाल? मैदानाबद्दल बैलगाडी मालकाला सांगण्यात येते की हे किती वर्ष 75 वर्षाचं आहे, तरी सर्वांनी कुठलाही मतभेद न करता हा कार्यक्रम अतिशय शांततेत झाला पाहिजे। बरं, तुमच्या मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणा रावळा वशिला पाहुणाला तसलं काही चालणार नाही। बरं, गाडी कमी जास्त आली जे बक्षीस 30 दिली जाणार का? रिस्तर दिले जाते। बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, यात्रेचे मैदान आपण बघत असतो, यात्रा चालू होते यात्रेचे मैदान, आणि यात्रेचे मैदान म्हणले की गाडी कमी होते किंवा जास्त बक्षीस यात्रेने रिस्तर दिली जातात। कुठल्या प्रकारे 1 रुपया कमी दिला जात नाही। असंच येत्या 6 तारखेला वडूज पाटीवरती मैदान संपन्न होते उंबरडेकरांचं सिद्धनाथ आणि बाळुंबाई देवीच्या यात्रेनिमित्त। पारंपरिक मैदान आहे, अनेक वर्षाची परंपरा, 75 वर्ष झाली परंपरा उंबरडेकरांनी जोपासलेली आहे। प्रत्येक वर्षी मैदान होत असतं रितसर आणि पारदर्शक। त्यांनी सांगितलं ओळख वशिला पाहुणा काय नाही, गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर दिलं। बरं, आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार नियमानुसार संघटने नियमानुसार मैदान आहे। ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू आहे? आजपासून चालू आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2026 पासून उंबरडे ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली। बैलगाडी मालकांना विनंती, आपण या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे। बरं, लाईव्ह लॉट आपले 5 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार का? आदल्या दिवशी या ठिकाणी 5 तारखेला 5 जानेवारीला संध्याकाळी 9 वाजता बाळुंबाई मंदिर या ठिकाणी लाईव्ह लॉट जसे रात्री पुजारवाडीचे निघले तसे उंबरडेचे लाईव्ह लॉट 5 तारखेला संध्याकाळी 9 वाजता बाळुंबाई मंदिर या ठिकाणी लाईव्ह जाहीर होणार आहेत। त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ उंबरडेकरांना सहकार्य करायचे। नमस्कार, नमस्ते। काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? मैदान कसं होईल? मैदान हे जे शासनाचे नियम घालून दिलेले अटी व शर्तीचं नियमाचे पालन करून मैदान होणार आहे। पूर्ण सहमती प्रांत साहेबांची संमती घेऊन आपण मैदान करतोय आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे हे सहकार्य राहणार आहे आपल्याला। आणि मैदान हे जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळे ह्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्या गावचा इतिहास आहे की आतापर्यंत 1 नंबरचं मैदान उंबरडे हा नामांकित गावाचं मैदान होत आलेलं आहे। इथून पुढे असंच मैदान होणार आहे। पण शक्यतो बैलगाडी मालकांनी याची काळजी घ्यायची आहे की आमच्या गावामध्ये नेमच की बैल मारहाण केली, कोणी अंगठीचा वापर केला, बैलाच्या ह्याच्यातून रक्त आलं तर आपण पूर्ण गाडी बाद करतो। आपण तिथं पाहुणा असला कोण असला तरी आपण तिथं कोणाची ओळख वशिला तसलं काय काही चालणार नाही। रितसर मैदान होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण यात्रा कमिटी आम्ही जिम्मेदारी घेऊ। नक्कीच। बरं, ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झाली? आजपासून ऑनलाईन नोंद झाली चालू आहे। ऑनलाईन करून गट हे 5 तारखेला लाईव्ह मध्ये आपण बाळुंबाई मंदिर येथे ओपन करणार आहोत। नक्कीच। बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला, 5 तारखेला या ठिकाणी उंबरडे मैदानाचे लाईव्ह लॉट 5 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार आहेत। ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली आहे। बरं, गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळे जास्त आली तरी काही प्रॉब्लेम नाही आमचा। गाडी कमी जास्त, आम्ही यात्रेचं मैदान आहे, पारंपरिक मैदान आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण गावचा सहभाग असणारं मैदान आहे। त्यामुळे गाडी किती आली तरी आम्हाला त्याचा काही हे विषय नाही। काय असेल ते रितसर बक्षीस काय जे आहे ते बक्षीस रितसर मिळणार आहे। 1 रुपया त्यात कोणाला कमी वगैरे असं काही विषय होणार नाही। नक्कीच। आणि मित्रांनो, खरोखर आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी चांगलं असतं उंबरडेकरांचं। यावर्षी बक्षीस रुपये सुद्धा चांगले, त्यातले त्यात फाटीचं सांगायचं म्हटलं, ओपन आदत किंवा दुसरा कुठलंही मैदान असू द्या वडूज पाटीला कसली अडचण नाही, आजूबाजूला थांबा अडचण नाही, जागा भरपूर आहे, कुठेही धोकादायक क्षेत्र नाही। त्यामुळे बैलगाडी मालक आवर्जून या मैदानामध्ये पळण्यासाठी येत असतात। अशी 6 तारखेला वडूज पाटीवरती ओपनचं मैदान आहे उंबरडेकरांचं सिद्धनाथ आणि बाळुंबाई देवीच्या यात्रेचं। पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ उंबरडेकरांना सहकार्य करा। एवढं बोलताना थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय जिजाऊ जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, बाळूमाईच्या नावानं चांग भलं.